पुण्यातील शुभदा कोदारे हत्या प्रकरणाचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे। आयटी कंपनीमध्ये काम करणाऱ्या शुभदा कोदारेची आर्थिक कारणामधून हत्या झाली होती। पुण्यात तरुणी शुभदा कोदारेच्या हत्येचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। आयटी कंपनीतील एका इमारतीवरून हा व्हिडिओ शूट करण्यात आलाय। आरोपी कृष्णा कनोजा आणि शुभदा कोदारेंमध्ये शेवटच्या क्षणांमध्ये काय घडलं याची ही थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली। व्हिडिओमध्ये कृष्णा कनोजा भल्या मोठ्या सुऱ्यानं शुभदावर वार करताना दिसतोय। त्यानं शुभदाच्या अंगावर 4 ते 5 वार करून तिला जखमी केलं। शुभदा जखमी होऊन जमिनीवर बसल्याचं या व्हिडिओत स्पष्टपणे दिसतंय। आरोपी कृष्णा कनोजा हातात सुरा घेऊन शुभदा भोवती घिरट्या घालतानाही दिसतोय आणि याच वेळी आजूबाजूला कंपनीतील अनेक कर्मचारी सुद्धा उपस्थित होते। मात्र कृष्णाच्या हातातील भला मोठा सुरा पाहून कुणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नसल्याचं दिसतंय। कृष्णानं आपल्याकडील सुरा जमिनीवर फेकून दिला आणि थोड्या वेळानं आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी धावत आले आणि कृष्णाला त्यांनी मारायला सुरुवात केली। तर हे सगळं घडेपर्यंत शुभदाच्या शरीरातनं बराच रक्तस्राव झाला होता। त्यामुळे रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिनं जीव सोडला। माहितीनुसार कृष्णा कनोजानं आर्थिक व्यवहारातून शुभदाची हत्या केल्याचं समोर आलंय। शुभदानं वडिलांच्या उपचाराचं कारण सांगून कृष्णाकडून तब्बल 4 लाख रुपये घेतले होते। मंगळवारी शुभदा बसनं कंपनीत आली आणि त्याच वेळी माझ्या पैशाचं तू काय केलंस असा सवाल करत कृष्णानं वाद घालायला सुरुवात केली। संतापलेल्या कृष्णानं कोणताही पुढचा मागचा विचार न करता सुऱ्यानं शुभदावर वार करायला सुरुवात केली। अति रक्तस्राव झाल्यामुळे उपचाराआधीच शुभदा कोदारेचा मृत्यू झाला। पत्रकार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे राजकीय हस्तक्षेप हा नसला तर पोलिसांना काम करणं अजिबात अवघड जात नाही। इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप आम्ही लोक होऊन देत नाही। कुठंतरी पोलीस वरिष्ठ अधिकारी कमी पडतात असं माझं मत आहे। त्यामध्ये त्यांना जर जमत नसेल तर त्यांनी स्पष्ट सांगावं की हे आमच्या आवाक्याच्या बाहेर आहे, इतर दुसरे अधिकारी चांगले आणून। कारण सध्या त्याबद्दलची खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा महाराष्ट्रामध्ये होतीये, हे आपण सगळेजण पाहता।